नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे आता ऋषीच्या समोर जे सत्य येणार आहे ते पाहून खरंच खूप मोठा धक्का बसणार आहे. कारण ऋषीला समजणार आहे की साधनाताई ज्या आहेत तीच कमळीची आई आहे. आता हे कसं समजणार आहे? कारण सरूला इकडे आठवण येत असते. म्हणजे जेव्हा कमळीला त्रास होऊ लागतो तेव्हा सरूला त्याची जाणीव होत असते आणि तिला वाटत असतं की आपली मुलगी संकटात आहे. या गोष्टीची तिला जाणीव होत असते आणि नेमकं तिने फोटो घेऊन बसलेली असते. तेव्हा ऋषी तो फोटो पाहणार आहे आणि सरूला म्हणणार आहे की साधनाताई, तुमची भेट मी तुमच्या मुलीबरोबर घडवून देतो आणि त्या दोघींची भेट मंदिरात घडवणार आहे. हे सगळं कधी होणार आहे? जेव्हा ऋषीने आबांनी सांगितलेलं जे लेटर आहे, म्हणजे आबांचं पत्र मला आलं पाहिजे, आबांशी माझं बोलणं झालं पाहिजे, असा जो कमळीचा हट्ट असतो तो हट्ट ऋषीने पूर्ण केलेला असतो. आबांच्या नावे ऋषीने स्वतःच पत्र पाठवलेलं असतं आणि कमळी मात्र खुश झालेली असते. आणि त्यानंतर ऋषी आता सरूबरोबर म्हणजे कमळीची आणि तिच्या आईची भेट घडवणार आहे. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे राजन आता आलेला असतो आणि राजनला तो स्केच आर्टिस्ट म्हणतो की जोपर्यंत माझं पेमेंट ठरलेलं मला मिळत नाही तोपर्यंत मी स्केच देत नाही, म्हणून तर मी तुमच्या मिसेसला पण माघारी पाठवलेलं आहे. तेव्हा राजन म्हणतो की हे घ्या पैसे, मी तुमचे जे सगळे ठरलेले पैसे आहेत ते आणलेले आहेत आणि ते घ्या. मग स्केच आर्टिस्ट राजनला स्केच देत असतो, पण राजन मात्र त्यांना एवढंही सांगतो की हे बघा, ते पैसे मोजून घ्या, चेक करून घ्या, असंही त्याने सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र स्केच आर्टिस्ट ते पैसे चेक करू लागतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कॉलेजमध्ये आता पेपर झालेला आहे. आज पहिला पेपर आहे. टोटल 7 पेपर आहेत आणि सगळ्यांची तोंड पेपर झाल्यानंतर पडलेली आहेत. का तर सगळ्यांना पेपर अवघड गेलेला आहे. सगळेजण म्हणत आहेत की एवढा अवघड कसं काय पेपर निघालेला होता. पण इकडे अनिका आणि तिच्या मैत्रिणींना जो आनंद झालेला आहे तो वेगळाच झालेला आहे. त्यांना आनंद या गोष्टीचा झालाय की आपल्याला तर पेपर अवघड गेलाय, पण त्याहीपेक्षा पेपर अवघड गेलाय तो म्हणजे या कमळीला. कमळीचं पण तोंड पडलेलंच आहे ना. आणि इकडे जी पिंक आहे ती तर म्हणत असते की मी माझं काम केलंय, मी तिला अभ्यास करू दिलेला नाहीये ना, म्हणूनच तिला तो पेपर अवघड गेलेला आहे, असं ती सांगत असते. आता कमळीच्या मागे निंगी येत असते. अगं कमळी काय झाले, कमळी काय झाले म्हणत कमळी निंगी विचारत असते. तेव्हा कमळी म्हणत असते की काही नाही ग. तेव्हा निंगी म्हणते सांग मला काय झालंय कमळे. आणि त्याचबरोबर इकडे निंगी बोलत असते पण कमळी शांतच असते. त्याचबरोबर इकडे आता राजनच्या हातात ते स्केच असतं आणि स्केच आर्टिस्ट स्वतः राजनला सांगतात की हे बघा, ते तुम्ही चेक करा एकदा आणि मला सांगा तुमचा अभिप्राय. त्याच्यावरती राजन म्हणतो की नाही, हे स्केच उघडण्यासाठी माझी आई खूप आतुर आहे. ते स्केच मी माझ्या आईच्या हातूनच उघडणार आहे. त्याशिवाय हे स्केच ओपन केलं जाणार नाही. हे एनवलप तिथे नेऊनच मी उघडणार आहे. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कमळी आणि निंगी बोलत असतात. कमळीला निंगी म्हणत असते की काय झालंय कमळे, अगं माझं बघ ना, माझी अवस्था काय झाली, तू अशी काय एवढी टेन्स आहे. तेव्हा ऋषी सुद्धा तिथे येतो आणि विचारू लागतो. कमळी तिथून निघून जाते. कमळी म्हणते की ऋषी सर, मला कळत नाहीये हे सगळं काय चाललंय ते. पण कमळी मात्र नाराज झालेली आहे. कमळीला ही गोष्ट काही सहन झालेली नाही. म्हणजेच ऋषी आणि त्याचबरोबर निंगी या दोघींनाही कळतं ते म्हणजे कमळीला पेपर अवघड गेलेला आहे आणि म्हणूनच कमळी नाराज आहे. इकडे राजनने ते स्केच घेतलेलं असतं आणि तो घाईघाईत घरी आलेला असतो. खूप आनंदात असतो. आशाताई तिथं असतात. आशाताई विचारतात की काय झालं साहेब, आज खूप आनंदात आहे. तेव्हा राजन म्हणतो की हो, आज बातमीच तशी आहे, असं म्हणत राजन तो स्केच घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो की हो, आई कुठं आहे. तर लगेचच त्या आशाताई सांगतात की मॅडम, अन्नपूर्णा मॅडम ना एका मीटिंगसाठी बाहेर गेलेले आहेत. तेव्हा राजन म्हणतो की ठीक आहे, कारण राजनला आईला कधी एकदा ते स्केच दाखवतोय असं झालेलं असतं. राजन आता खुश असतो. फायनली त्याची आणि गौरीची मुलगी म्हणजेच अन्नपूर्णाची थोरली नात कोण आहे ते कळणार असतं. पण अगदी मांजरीसारखी लक्ष ठेवून असणारी
कामिनी मात्र ही गोष्ट पाहते आणि ती म्हणते की यांच्यासाठी ही जरी चांगली बातमी असली तरी आमच्यासाठी ही बातमी वाईट आहे, त्यामुळं काही करून ते स्केच मला बघावंच लागणार आहे. यांनी ओपन करण्याआधी मला ते पाहायचं आहे, काहीतरी केलं पाहिजे. राजन आता तो स्केच घेऊन जातो रूममध्ये आणि तो म्हणत असतो की मला ना खरंच खूप उत्सुकता आहे, कधी एकदा हे फोटो मी उघडून बघतोय, पण मी ठरवलंय ना पहिला आईला दाखवायचं आहे, असं त्याच्या डोक्यात येतं. आणि तो म्हणतो की नाही, आई आल्यावरच मी ते स्केच उघडेन. आणि त्याने ते स्केच आता त्याच्या रूममध्ये टेबलवर ठेवलेलं असतं आणि कामिनी तिथे येते आणि त्या स्केचला हात लावते आणि ते स्केच घ्यायला लागते. परंतु तिने एक काम केलेलं असतं, राजनला एक कॉल करायला सांगितलेलं असतं ऑफिसमधून. आणि मग त्या माणसाने ऑफिसमधून राजनला कॉल केलेला असतो आणि तेवढ्यातच रागिनीने ही संधी साधायचं ठरवलेलं असतं. परंतु मागं अन्नपूर्णा येते आणि राजनने बाहेरच सांगितलेलं असतं की आई ते स्केच ठेवले मी. अन्नपूर्णा मॅडम येतात आणि कामिनीची वाट लागते. इकडे कमळी, निंगी, ऋषी सगळेजण बोलत असतात. कमळी म्हणत असते की मला कळत नाहीये हे सगळं काय झालंय. ऋषी सुद्धा तिथे आलेला असतो. ऋषी म्हणतो की तुझ्या मनात जे काय आहे ना ते अगदी मनापासून माग, तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल, असं ऋषी तिला सांगत असतो. तेव्हा मात्र कमळी म्हणते की मला आत्ताच्या आत्ता माझ्या आबांशी बोलायचं. आता मात्र ऋषीला धक्का बसतो, कारण ऋषीला माहिती आहे की आबा जिवंतच नाही आहेत. पण आता कमळीची भेट, कमळीचं बोलणं कसं करायचं. तेव्हा ऋषी म्हणतो की नक्की होईल. आता ऋषीने कमळीला शब्द दिलेला असतो. कमळीला वाईट वाटत असतं, मला आबांशी बोलायचंच आहे, माझे आबा नक्की कुठं आहेत, काय चाललंय, माझी आई कशी आहे, हा प्रश्न तिचा असतो. आणि ऋषीने स्पष्ट सांगितलेलं असतं की हो. आणि मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की बंड्या धावतच येतो आणि बंड्या म्हणतो की अगं कमळे निंगे बघ काय आहे, पत्र आलंय गडिंग्लजवरनं, गावाकडून. हे ऐकल्यावर कमळी म्हणते म्हणजे आबांचं पत्र आलंय मला. आता आबांचं पत्र आलंय. खरं तर बंड्याला खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. आबांचं पत्र कसं आलंय, कारण आबा तर जिवंतच नाहीयेत हे बंड्याला माहिती आहे, पण आबांचं पत्र कसं आलं, म्हणून बंड्या विचारात पडलेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अन्नपूर्णा आजी बाहेरून आलेल्या असतात आणि त्या राजांच्या रूममध्ये येतात आणि कामिनीने ते एनवलप घेतलेलं असतं म्हणून खानदेशी तिच्या कानाखाली वाजवतात आणि म्हणतात की काय चाललंय तुझं हे सगळं, आणि तू कशाला घेतेस, तुला कधीपासून काळजी लागली माझ्या थोरल्या नातीची, कारण तू तर वाट बघते ना ती मिळूच नाही म्हणून, मग हे काय चाललंय तुझं, असं म्हणत त्यांनी ते एनवलप तिच्या हातातनं काढून घेतलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात, परंतु इकडे कमळी आता टेन्शनमध्ये आहे, तर त्याचवेळी सरूसुद्धा टेन्शनमध्ये असते. सरूला सुद्धा वाईट वाटत असतं की काय झालं असेल, माझी कमळी तर ठीक असेल ना, मला असं अस्वस्थ का वाटतंय, असं म्हणत सरू विचार करत असते. त्याचवेळी तिच्या हातामध्ये कमळीचा फोटो असतो आणि मग ऋषी तिथं आलेला असतो आणि ऋषी म्हणत असतो की साधना मावशी. त्यावेळेस ऋषीला प्रश्न पडलेला असतो, कारण साधना मावशी राधिका वहिनी कुठे गेले हे विचारायला ऋषी साधना मावशीकडे आलेला असतो. तेव्हा मात्र साधना म्हणते की काय झालं, आणि तिच्या डोळ्यात पाणी पाहून ऋषी म्हणतो की काय झालं साधना मावशी, तुम्ही रडताय, काय प्रॉब्लेम आहे का. आणि मग ती म्हणते की नाही बोला ना काय झालं ऋषी सर, असं ती विचारू लागते. तेव्हा मात्र ऋषी म्हणत असतो की मला ना राधिका वहिनीकडे काम होतं आणि ती नाही आहे ना, मला कॉफी हवी होती. तेव्हा तिच्या हातून तो फोटो खाली पडतो आणि नेमका ऋषी तो फोटो उचलतो आणि विचारू लागतो की साधना मावशी ही कोण आहे, म्हणजे हा फोटो कोणाचा आहे. तेव्हा साधना मावशी शांतच असते, पण ऋषी म्हणतो कमळीचा फोटो तुमच्याकडे कसा आला. आता इकडे साधनाला मात्र प्रश्न पडलेला असतो, काय उत्तर देऊ. पण ती म्हणते की तुम्ही कसं ओळखता हिला. तेव्हा ऋषी सांगतो की हो माझी चांगली मैत्रीण आहे आणि मी तिला शिकवायला आहे, मी ज्या कॉलेजमध्ये जातो ना त्याच कॉलेजमध्ये आहे ती, असं ऋषी सांगू लागतो. तेव्हा साधना ऋषीला म्हणते की ही माझी मुलगी कमळी. तेव्हा ऋषी म्हणतो की हो मला माहिती आहे कमळी नाव आहे तिचं ते, कारण ती सिद्धटेकची आहे, मग तुम्ही इतके दिवस का काही बोलला नाहीये. आता ऋषीला तर धक्का बसलेला असतो. ती म्हणते की माझ्या मुलीच्या शोधातच मी इथं आले होते आणि नेमकं तुमच्या गाडीच्या समोर ॲक्सिडेंट झाला, मग तिथून इथं आले, पण प्रॉब्लेम असं झाला की माझ्याकडे ना नंबर आहे ना तिच्या कॉलेजचं नाव मला काहीच माहिती नाही आहे, आणि आमच्या गावातला जो बंड्या आहे ना त्याचा पण नंबर आणायला मी विसरले, त्याच्यामुळं मी त्याला फोन करून विचारायचं तर त्याचाही नंबर माझ्याकडे नाही आहे, म्हणून झालं. तेव्हा ऋषी म्हणतो की साधना मावशी उद्या तुम्ही सकाळी तयार राहा, तुम्हाला छान असं सरप्राईज मिळणार आहे. आणि इकडे कमळीला पण ऋषीने निरोप पाठवलेला असतो बंड्याकडून की मंदिरात ये म्हणून. कमळीचा पेपर झाल्यानंतर ऋषीने या दोघींची भेट घडवायचं ठरवलेलं असतं
आणि मग ऋषी मंदिरात कमळीला बोलवतो. कमळी तिथं आलेली असते आणि ऋषी कमळी दोघंही तिथं असतात. ऋषीला कमळी विचारते, काय झालं ऋषी सर, आज तुम्ही इथे का बोलवलं? बरं लवकर सांगा ना, मला अभ्यास करायचा आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की थांब, डोळे बंद कर, असं तिला सांगतो आणि तिला डोळे बंद करायला सांगतो आणि तिला म्हणतो की मी जेव्हा सांगेल ना तेव्हा डोळे उघड. आणि ऋषी डोळे उघडायला होतो. समोर कमळीची आई असते. कमळी म्हणते, आई? आणि कमळीला एक मिनिटं कळतच नाहीये की आई कधी आली मुंबईत आणि हे सगळं काय आहे, ऋषी सरांना कसं माहिती, असं म्हणत कमळी आता विचारू लागते, विचार करत असते. आणि त्याच वेळी ऋषी आणि कमळी आणि साधना हे तिघंजणही पाहत असतात. म्हणजे फायनली ऋषीने कमळी, साधना या दोघींची भेट घडवली, म्हणजे कमळी आणि सरूची भेट घडवली, मायलेकीची भेट घडवलेली आहे. आणि कमळीला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा ऋषी म्हणतो की ह्या साधना मावशी आमच्या घरी असतात, त्या दिवशी नाही का तुला जेवल्यानंतर आईची आठवण झालेली, तर यांनीच बनवलं होतं. आता कमळीला कळतं की तिची आई मुंबईतच आलेली आहे आणि कमळी मात्र जाम खुश होते. आणि इकडे अन्नपूर्णा आणि राजन या दोघांनाही कळलेलं असतं की आपली नात कमळी आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.